देवासाठी चारा पाणी घेणारा माणूस अखेर पाण्यात विलीन झाला, पण गावच्या काळजावर त्याचे नाव कोरले गेले. पाचोरा. माणूस किती मोठा असावा हे त्याच्या श्रीमंतीवरून नाही तर त्याच्या साधेपणातून, त्याच्या कृतीतून, निस्वार्थ सेवेतून कळते. पाचोऱ्यातील प्रसिद्ध पत्रकार अनिलाबा येवले यांचे पुतणे अतुल येवले हे असंच एक साधं, शांत पण गावच्या प्रत्येक मनात घर करून गेलेलं नाव. रोज सकाळी देवदर्शनासाठी मंदिरात जाणं, वाटेत गायींसाठी स्वतःहून हिरवागार चारा आणणं, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने बाय गायी म्हणत त्यांना चारा खाऊ घालणं, हे फक्त दृश्य नव्हतं, ही होती त्यांची श्रद्धा, त्यांची माणुसकी आणि जिवंत असलेली परंपरा. 17 जुलैला दुपारी ही शांतता अचानक खळबळून गेली. निर्मल स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतुल येवले यांची गाडी अनेक तासांपासून उभी असल्याचं दिसून आलं. त्याचबरोबर विहिरीजवळ पडलेला मोबाईल, या दोन्ही गोष्टींनी शंका निर्माण केली. फोन उचलला गेला, पण प्रतिसाद नव्हता. घाबरलेल्या मनाने त्यांच्या कुटुंबियांनी, नातेवाईकांनी आणि परिसरातील नागरिकांनी विहिरीजवळ धाव घेतली. ती विहीर जुन्या काळातील अर्धवट मोडकळीला आलेली, सुमारे 150 फूट खोल. त्या विहिरीत कुणी पडले असावे का, हा विचारच थरकाप उडवणारा होता. संध्याकाळपर्यंत शोधाशोध सुरू राहिली, पण विहिरीची रचना आणि खोल पाणी यामुळे प्रत्यक्ष प्रवेश करणं शक्य नव्हतं. काही वेळासाठी सगळ्यांना शांत बसावं लागलं, पण मन मात्र हेलावलेलं होतं. एकीकडे आशेचा किरण टिकवून तर दुसरीकडे काळजाच्या कप्प्यात खोल उतरलेली काळजी. 18 जुलै रोजी पहाटेपासून पुन्हा शोध सुरू झाला. आता हे फक्त एक शोध नव्हता, ही होती एक धडपड. एका माणसाच्या अस्तित्वासाठी, एका कुटुंबियांच्या आधारासाठी आणि एका गावाच्या श्रद्धेसाठी. या शोधात केवळ घरचेच नव्हे तर पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, पत्रकार, तरुण, महिला सगळेच सहभागी झाले. हळूहळू विहिरीभोवती माणुसकीची एक मोठी साखळी तयार झाली होती. DK यांचे सुपुत्र राज अमृतकर, स्थानिक गुन्हा शाखेचे लक्ष्मण पाटील, अशोक हटकर, PSI पांडुरंग सोनवणे, योगेश पाटील, राहुल शिंपी यांसारखे अधिकारी विहिरीजवळ उभे राहून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी घटनास्थळी सतत संपर्क ठेवत मदतीचे निर्देश दिले आणि अखेर गावासाठी एक देवदूत ठरले हुसेनभाई मच्छीवाले. पंचक्रोशीत प्रसिद्ध गोताखोर, मच्छी व्यवसायातील कसबी पोहणारे त्यांना बोलवण्यात आले आणि त्यांनी विहिरीच्या खोल पाण्यात, अंधारात, कचऱ्यात आणि घाणीच्या थराखाली त्यांनी अतुल यांचा मृतदेह शोधून काढला. त्या क्षणी उपस्थित प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. सगळीकडे शांतता पसरली. अश्रूंना बांध घालणं अशक्य झालं. एक निस्वार्थ, सच्चा माणूस, एक उपेक्षित सेवक, निस्वार्थ पाय वाटेवर चालणारा व्यक्ती पाण्यात मिसळला होता. ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टर अक्षय सोनवणे यांनी त्यांना मृत घोषित केलं. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला. पण गावासाठी एक गोष्ट ठाम होती, अतुल येवले गेला नाही. तो आजही त्या मंदिराच्या वाटेवर आहे, त्या गायींसोबत आहे, त्या चाऱ्याच्या पोत्यात आहे आणि त्याच्या त्या शांत हास्यात आहे. गावाने आपला माणूस गमावला, पण त्या शोधात आणि त्या प्रयत्नात माणुसकी जिंकली. हुसेनभाई आणि राज अमृतकर यांचा पोलीस स्टेशनमध्ये सत्कार झाला. पत्रकारांनीही रोख रक्कम देऊन त्यांना सन्मानित केलं. पण हे केवळ सन्मान नव्हते, ही होती गावाच्या अंतःकरणातून उमटलेली कृतज्ञता. एक सामान्य माणूस ज्याचा चांगुलपणा फक्त त्याच्या कृतीतून दिसायची, कोणत्याही फोटोमध्ये नव्हे, तो आज संपूर्ण पाचोऱ्याच्या हृदयात जिवंत आहे. त्याच्या निधनाने गावात दुःख आहे, काळजात एक पोकळी आहे. त्याच्या स्मृतीला हीच खरी श्रद्धांजली आणि आपल्या समाजाला दाखवलेलं एक मूक पण प्रभावी आरसा पण. अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.